हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आम्ही चाललो होतो पैठणला. पैठण आमच्यापासून 14 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही इव्हिनिंगच्या टायमिंगलाच पैठणला चाललो होतो दर्शनासाठी. आणि चालताना बघा तुम्ही सूर्य कसं मावळताना दिसत आहे आणि त्याचं प्रतिबिंब एकदम खाली पाण्यामध्ये खूप छान दिसत होतं. आणि नंतर पोहोचलो आम्ही नाथसागर मंदिरामध्ये पैठणमध्ये. आणि तुम्ही बघू शकता दिवाळी असल्यामुळं सगळे ठिकाणी मस्त सडा रांगोळी वगैरे चालू होतं त्यांचं संध्याकाळच्या टायमिंगला. आणि मंदिर पण खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं दिवाळीमुळे. तिथे रांगोळी पण दिवाळीची काढलेली होती. तिथे रांगोळी काढणारा सांगत होती की कनी नेवाशाच्या एका मुलांनी काढलेली होती ती रांगोळी. आणि आमचे दर्शन पण खूप छान झाले. आणि नंतर मग आम्ही मागं गंगेचं दर्शन करायला गेलो. तिथे तर सूर्य खूपच जास्त खाली गेलेला होता. आणि साईडला मग आम्ही इथं संतांचे दर्शन वगैरे घेतले आणि निघालो मग डॅमकडे जाण्यासाठी. तर डॅमकडे जायला पण जरा अंधारच पडला होता, कमी दिसत होतं. आणि तुम्ही बघू शकता की एकदम व्हाईट दिसत आहे आणि बिलकुल दिसत नव्हतं. तर आम्ही खाली उतरलोच नाही. जर तुम्ही कधी लांबूनच पैठणला बघितलं गेले तर नाथ पाणी वगैरे मंदिरातच आणि अवश्य निघालो दर्शन घ्या. मग घरी आणि जाण्यासाठी. तिथे जायकवाडी धरण आहे, तर त्या धरणावर पण जाऊ शकताय. खूप छान असं पैठणमध्ये आपलं देवस्थान आहे. बाय बाय.